गटाच्या शिवसंकल्प मेळाव्याचा टीजर जारी, तर आज होणाऱ्या मेळाव्यासाठी टीजरमधून शिवसैनिकांना साथ। महाराष्ट्र लेच्यापेशांचा नाहीये, मर्दांचा देश आहे आणि जो महाराष्ट्राला नडेल त्याला महाराष्ट्र काढेल। मुंबई महामार्गासंदर्भात बोलण्यास मंत्री रवींद्र चव्हाण यांचा नकार, तर हायवेच्या दुरावस्थेचा प्रश्न उपस्थित करताच घेतला काढता पाय। आग्रा या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यासाठी कायमस्वरूपी परवानगी द्या, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा केंद्रासमोर प्रस्ताव। गणेश मंडळांसाठी खुशखबर, तर मंडप उभारणीसाठी आता 5 वर्षांसाठी एकदाच परवानगी घ्यावी लागणार। मंडपांना परवानगी देण्याची प्रक्रिया 6 ऑगस्ट पासून सुरू होणार। उद्या लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक, तर वेळापत्रक बघूनच प्रवास करण्याचं आवाहन। पुणेकरांची चिंता वाढली, पिंपरी चिंचवड शहरात आढळले 2 झिका व्हायरसचे रुग्ण, रुग्णांवर DY पाटील रुग्णालयात उपचार सुरू, तर 39 जणांना डेंग्यूची लागण। पुण्यात पुन्हा एकदा PMPML बस चालक आणि एका प्रवाशात बसमध्येच हाणामारी, वादाचं कारण अद्याप अस्पष्ट। पिंपरी चिंचवड शहरात 4 बांगलादेशी घुसखोरांना अटक, तर राहण्यासाठी बनावट जन्मदाखला, आधार कार्ड आणि पॅन कार्ड दिल्याचं उघड। ऊस गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी आता साखर कारखानदारांना दिलासा, NCDC कडून 11 सहकारी साखर कारखान्यांना 1590 कोटी रुपयांची आर्थिक मदत होणार वितरित। चिपळूणमध्ये मानवी वस्तीत मगर, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलं मगरीचं रेस्क्यू, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अहमदनगरमध्ये रॉकेल ओतून पती पत्नीचा आत्मदहनाचा प्रयत्न, 40 दिवसांपासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता, पोलीस दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप। हिमाचल प्रदेशात ढगफुटी होऊन 10 जणांचा मृत्यू, बेपत्ता 52 जणांचा अद्यापही शोध सुरू। हॉकीत भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, 1972 नंतर ऑस्ट्रेलियाला नमवून रचला इतिहास, भारताकडून ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव।